तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 85/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 115(2), 119(1), 35, 324(2) यासह भारतीय हत्यार कायदा कलम 425 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी हे 14/3/2025 रोजी रिक्षाने घरी जात असताना दोंदे यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी हे आले असता फिर्यादीच्या ओळखीचे स्वप्नील सोनकांबळे व त्याचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस तुझ्यामुळे आमचा नट्याभाई गेला असे बोलून मागील कुरापत काढून फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांच्या रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील रोख रक्कम 4000 रुपये जबरीने काढून घेऊन गेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर तांबे हा फरार होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता. सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर तांबे याचा गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते. सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून बाहेर राज्यात पळून गेला. 14/5/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वडाळा गाव नाशिक या भागात फिरत आहे. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना कळवली असता त्यांनी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार तेजस मते, सुनील खरणार अशांचे पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरून नमूद पथकाने माहितीच्या आधारे साठेनगर वडाळा गाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशोक तांबे वयवर्षे 28 म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे मोरवाडी गाव सिडको नाशिक या सीताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीस पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारत चव्हाण, BBS न्यूज, नाशिक, महाराष्ट्र. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आज सकाळी शिर्डी येथे मंत्री अतुल सावे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. हस्तक्षेप करने की दिखाइए हिम्मत आप. कल सऊदी अरबिया में बैठकर छठी बार बोला हो प्रेसिडेंट ट्रंप
हिंदुस्तान के बारे में। कौन है मिस्टर ट्रम्प? जैसे पुराने जमाने में हमारे राजा प्रभु श्री राम वनवास में गए तो राजा भरत ने उनकी जो पादुकाएं थी वो सिंहासन पर रखकर राज किया था। क्या प्रधानमंत्री मोदी जी प्रेसिडेंट ट्रम्प के जूते सिंहासन पर रखकर हिंदुस्तान का राज चला रहे हैं क्या? ऐसा चल रहा है क्या कि मैं तो बैठा हूं लेकिन राज प्रेसिडेंट ट्रम्प का है, इसीलिए सब हो रहा है? अमेरिका का दबाव में चल रहा है ये सब देश चल रहा है? ऐसा इतिहास में कभी नहीं हुआ है। इस देश की जनता ने स्वतंत्रता संग्राम से पहले ब्रिटिश राज का भी दबाव नहीं माना था। हम संघर्ष के लिए खड़े हो गए थे। ये मत आप भूलो, ये देश वीरों का देश है, मर्दों का देश है। मध्य प्रदेश के एमपी है, उन्होंने मध्य प्रदेश के मंत्री है, उन्होंने बयान दिया है कि पाकिस्तान की बहन भेजकर उन्हें जो है जवाब दे दिया गया। इस बयान को लेकर कभी चर्चा में भी है, वो आपके चर्चा क्या है? उसको लात मारना चाहिए। ये जो कोई विजय शाह है ना, तो शाह इसी बात कहेगा। कोई भी शाह देशभक्त नहीं है। जो शाह है ना, बार बार बोल रहा हूं, शाह, ये सब पीछे से वार करने वाले लोग हैं। एक मंत्री इस राज्य का जिसने संविधान की शपथ ली है, वो हमारे आर्मी की एक होनहार अफसर सोफिया कुरैशी, जिसको खास नियुक्त किया इस युद्ध में देश की भूमिका बताने के लिए, आप उसको आतंकवादियों की बहन, पाकिस्तान की बहन कहते हो? लाज नहीं आती आपको? शर्म नहीं आती आपको? कल हाईकोर्ट ने उसके खिलाफ एफआईआर दर्ज करने की आदेश दिया है, लेकिन अभी भी वो महाशय मध्य प्रदेश के मंत्रिमंडल में है। वहां राष्ट्रपति शासन लगना चाहिए अगर उसको नहीं हटा जाए तो। लेकिन ऐसे लोगों की वजह से बीजेपी बनी है। बीजेपी का कैरेक्टर क्या है? विजय शाह जैसे लोग जो है, ये बीजेपी का कैरेक्टर है। अमित शाह भी कहीं दिखाई नहीं दे रहे, कहीं काउंटर नहीं कर रहे सर। अमित शाह जाएंगे, अमित शाह जाने वाले हैं। आप देखो ना, अमित शाह क्या कौन से मुंह से आएंगे सामने, जनता के सामने? ये हुआ है, देश की बेइज्जती हुई है, उसके लिए सबसे पहले जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है। अब तक को 6 आतंकवादी हमको नहीं मिले, जिनकी वजह से हमको युद्ध भी करना पड़ा और युद्ध से पीछे भी हटना पड़ा। कहाँ है वो 6 आतंकवादी? कहाँ गए? आपका गृह मंत्रालय क्या कर रहा है? कहाँ है आपका इंटेलिजेंस? बड़ी बड़ी बातें करते हो ना आप, बड़ी बड़ी बातें करते हो। अपोजिशन के जो लीडर्स को ईडी सीबीआई का जोर दिखाकर जेल में डालते हो, पार्टियां तोड़ते हो। आप सिर्फ पार्टियां, पॉलिटिकल पार्टी, आपने का अपोजिशन पार्टी तोड़ सकते हो, आप पाकिस्तान को नहीं तोड़ सकते। आप हमको ही तोड़ सकते हैं पैसे और ताकत की जबरदस्ती के ऊपर। बाकी आप में कोई हिम्मत नहीं है। आओ मेरे सामने। चाइना ने अरुणाचल प्रदेश के 27 जगहों के नाम बदल दिए गए। इसकी औपचारिक घोषणा जो है वेबसाइट के जरिए की गई है। दूसरी तरफ प्रधानमंत्री ये कहते हैं कि भारत देश को लेकर सकारात्मक है, चाइना कभी गुस्सा नहीं था, इस तरीके का बयान। मोदी जी को सुनना बंद करो, देश में सुख शांति आ जाएगी। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. वादळी वाऱ्यामुळे पापरी परिसरातील केळी बाग भुईसपाट. पापरी गावातील दत्ता कदम या शेतकऱ्याची 1.5 एकर केळी बाग जमीनदोस्त. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला बसला लाखो रुपयांचा आर्थिक फटका. मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. दत्तात्रय विठोबा कदम, पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. गट नंबर 553. 1.5 एकर केळी 80 आणि केळी जैनच्या त्या
केळीची रोपं 25 रुपयाला एक रोप असं करून 2200 रोपं आणली ती टोटल त्यांचं खर्च झालता एक 55,000 3 आणि केळी आतापर्यंत 10 महिने सांभाळायला कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख रुपये माझं गेलेत आणि सगळा खर्च टोटली 2.25 लाख झालेला आहे. तर आणि आता केळी उतरायला 15 रुपये 20 रुपयानं दिली त्या एक 22 ते 23 टन माल निघल म्हणलं व्यापारी. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, ठरलं होतं सगळं झालं. अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले. आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्यतेने. काय किती टन माल निघाला असतात? 25 टन. आणि किती लाखाचं नुकसान झालं? 10-12 लाखाचं झाली. काय काळजी घेतली होती तुम्ही या बागेची? बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता, शेणखत घातले जवळजवळ 20-25 बॅगा खताच्या. परत दुसरं शेणखत काय खर्च लय आहे, पाणी आहे हे सगळं. आता ह्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी विहिरीवरून पाणी बोर चालला म्हणून सौर ऊर्जा टाकला तर सौर ऊर्जावरून ते चालू करून भिजवतो. या आता व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती? आता व्यापाऱ्याला 20 रुपये टनानं विकली होती, 20 रुपये किलो विकली होती. आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं झालं? आता व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा, काल ठरलंय 20 रुपयानं. आणि आता मी त्याला फोन करून सांगितलं, त्याला फोटो टाकलं भुईसपाट. मला नको रे बाबा म्हणला, तिकडे तुम्ही काय करायचं म्हणला. आता त्याला काय करू, पिचकले सगळं म्हणला, मी काय करू म्हणला, ती नको म्हणला. मग प्रशासनाकडून कोण आलं? तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते. काय केलं त्यांनी येऊन पंचनामा केला, माया बांधावर येऊन पंचनामा केले, माझ्याशी चर्चा केली, पाणी केली, चर्चा केली, धीर दिला त्यांनी. मग आम्ही वर सांगतो म्हणले. आता ह्या मालाचं काय? आता ह्या मालाला काय किंमत नाही ना. आता काय सगळं ही झाल्यामुळे आता काय जनावरा पुढं जनावर सुद्धा खात नाही त्याला. इतके किती आहे एवढं खाय त्या 40 चावरी 30-35 चावरीच आहे याला. काय करणार आता काय का हाताला आल्या तोंडाला घास याला वाया गेला सगळा म्हणायचं. काय काय याला काही ह्याचा हीच नाही ना, उपयोगच होत नाही. काय शासनाला काय आव्हान करा? शासनाला काय माझी पाहणी करून आहे, माझा निर्णय मला माझी भरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती. बाकी काय माझा विचार व्हावा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, त्यामुळे युवा जागृत झाला पाहिजे. देशात समाज प्रबोधनाची गरज आहे. गोंदिया ज्या लोकांनी मला बोलवले त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे सत्यपाल महाराज यांनी सांगितले. 22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला चढून धर्म विचारून हत्या केली, ती माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे आपला युवा, आपल्या शेतकरी, आपला नागरिक जागरूक झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाज प्रबोधक सत्यपाल महाराज यांनी केले आहे. अण्णाभाऊ साठे संस्था समिती धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. पत्रकार असल्यामुळे जागृत आहेत तायडेजी, आणि जागृत असल्यामुळे समाजातल्या अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रूढ्या, आता जे आपण परिस्थिती पाहून राहिलो युद्धाची, आता जरी भारतानं हमले कमी केले पण पाकिस्तानचे चालूच आहेत. आणि अशा या कठीण परिस्थितीत माझा तरुण जागृत व्हावा. तरुण जागृत झाल्याशिवाय आपलंही कल्याण होणार नाही. तुकडोजी महाराज सांगायचे, अग्नी भडकला युद्धाचा. तुकडोजी महाराजच्या काळात इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळून टाकले. म्हणून समाज जागृतीची आज नितांत गरज आहे. शेतकरी आत्महत्या आहे, शेतकऱ्याकडे भयंकर दुर्लक्ष चालू आहे. म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकडे, शेतकऱ्याकडे या कार्यक्रमाची नितांत गरज आहे. आपण पाहतो लाडक्या बहिणी वाट पाहून राहिल्या, 2100 देतो, 2100 देतो.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगाव राजा येथे एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय नराधमाने कुकर्म करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली. ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना 24 वर्षीय नराधमाने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर कुकर्म केले. पिंपळगाव राजा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आज संध्याकाळी 5:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे फिर्यादी आले व त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी 9 वर्षाची मुलगी हिच्यासोबत रेहान खान मुख्तार खान या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे. अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून दोन टीम त्याच्यामध्ये बनवण्यात आले. त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोधण्याकामी आम्ही रवाना केली. तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केली. या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व कॉल डिटेल्स चेक केले. तसेच CCTV फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळताच तात्काळ आम्ही अराउंड 8च्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेली आहे. त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे. तसेच इतर जी काही कारवाई आहे, लिगल प्रोसिजर्स आहेत, मेडिकल टेस्ट आहेत, एक्झामिनेशन आहे, तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे. तसेच बुलढाणा शहरातनं आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत, सायंटिफिक पुरावे आहेत ते गोळा करण्याची प्रक्रिया देखील आम्ही तात्काळ पूर्ण केलेली आहे. आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करून जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल याची आम्ही तजवीज ठेवली आहे. धन्यवाद. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार काल चिखली तालुक्यातील आमडापूर येथे एका लग्न समारंभात घडला होता. आता या प्रकरणात आमडापूर पोलीस स्टेशनमध्ये आमदार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र प्रदर्शन कायद्यानुसार निषिद्ध आहे. त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असून आमदार खरात यांच्यावर टीका होत आहे. राज्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात तलवारीने केक कापल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता उबाठा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावरही आमडापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय महाराष्ट्र. काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलं होतं. त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही कार्यकर्त्यांसमवेत मी गेलो होतो. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा वरात निघाली होती आणि मला पाहिल्यानंतर लग्नातील जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना आनंद झाला आणि नवरदेवासह आमच्या कार्यकर्त्यांना मलासुद्धा त्यांनी उचलून घेतलं आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते, ती मुळात तलवार नसते, ती सिंबॉलिक असते, ते शौर्याचं प्रतीक आहे. ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आणि त्याच वेळेस त्यांनी गाणं लावलं होतं, शिवरायांची तलवार करती अन्यायावरती वार. त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली आणि काही काळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी झालो. छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता, इतकंच. या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिकमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हिंदू विराट सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो. नाशिकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित सभेत झळकले फोटो. नाशिकच्या सिडको परिसरात करण्यात आले होते सभेचे आयोजन. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भुसावळ शहरातील काजी प्लॉट येथे इक्बाल बशीर पिजारी यांच्या घरात सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यांच्या घरात आज लग्न होते. सकाळी बरात निघाली होती. अचानक घरातून धूर दिसताना आजूबाजूच्या लोकांनी घरात पाहिले. त्या आगीमुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य, कपडे व सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दल पोहोचले तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. प्लाट में इकबाल भाई पिंजारी के परिवार की आज शादी थी. शादी के लिए लोगों की तैयारी, इनकी शादी की तैयारी, 2 लेसगिरा आके खड़े हुए थे. पूरी बारात लेसगिरा की गई. घर के बाहर ये लोग निकले तो घर में शॉर्ट सर्किट से उनके घर में अंगार लगी. तो उनके घर का जो नुकसान हुआ उसमें तुम्हारे टीवी, फ्रिज, कूलर, कपाट में जो शादी ब्याह के नए कपड़े थे, कपड़े जले. कम से कम इनका 5 लाख रुपए का नुकसान हुआ. तो मैं प्रशासन से ऐसी अपील करूंगा और तहसीलदार से अपील करूंगा कि आके इनके घर का पंचनामा करें. और ये गरीब परिवार के लोग हैं तो इनकी नुकसान भरपाई मिलना चाहिए. ऐसी हमारी सभी लोगों की डिमांड है. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या 30 ते 35 वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड हे आहेत. त्या निमित्ताने बुलढाणा शहरात भव्य दिव्य स्वरूपात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368वी जयंती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे. 12 मे रोजी शिवशंभो गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभि अमू यांचा शिवगीत, लोकगीत, गोंधळ असा कॉन्सर्ट शो राहील. 13 मे रोजी गीत राधाई उत्सवशाही हा कार्यक्रम, तर मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक जयस्तंभ चौकात भव्य लेझर लाईट शो आणि 12 वाजता फटक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली आहे. सायंकाळी शोभायात्रा संगम चौकामधून सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत विविध देखाव्यांचा समावेश करण्यात आला. यावेळी शिवभक्त, संभाजी भक्तांच्या गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवप्रेमी यामध्ये मोठा उत्साह संचारला होता. तुमच्या चेहऱ्यावर चिंतेची छाप दाट दिसून राहिले बघा. अरे कुठे काय, जरा प्रवासात थकलो एवढंच. महाराज, तुम्हाला आज सेनापती आहे, मात्र जुना बाळमित्र आहे तुमचा मी.